श्रावण मास आणि भोलेनाथाची भक्ती यांचा सुंदर संगम म्हणजे कावड यात्रा। अशाच भक्तिभावाने जटाधारी कावड यात्रा समितीच्या वतीने कौंडण्यपूर ते दत्तापूर धामणगाव रेल्वेपर्यंत भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहेत। श्रावण मासातील सोमवार आणि भोलेनाथाचे नाव घेणाऱ्या भक्तांचा उत्साह। कौंडण्यपूर येथे वर्धा नदीचे पवित्र जल भरून विठ्ठल रुक्मिणी, अंबिका माता, इस्कॉन मंदिर तसेच शंकराचे पूजन करून कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली। जटाधारी कावड यात्रा समितीच्या वतीने ही कावड आयोजित करण्यात आली होती। अनेक शिवभक्तांनी नाचत गाजत हर हर महादेवाच्या जयघोषात यात्रेत सहभाग घेतला। अंजनसिंग, ढाकुलगाव, अशोकनगर, जुना धामणगाव या गावांमधून जात शहरातील शास्त्री चौक, टिळक चौक, सिनेमा चौक, गांधी चौक मार्गे ही यात्रा दत्तापूर येथे पोहोचली। विविध देखावे, पारंपरिक वेशभूषा आणि भजनांचा गजर यामुळे ही कावड यात्रा विशेष आकर्षक ठरली। दत्तापूर येथील प्राचीन शिव मंदिरात शिवलिंगावर वर्धा नदीचे पवित्र जल अर्पण करून अभिषेक, पूजन आणि आरती करण्यात आली। यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। यात्रेच्या सुरळीत पार पडण्यासाठी दत्तापूर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। श्रावण मास भक्तिभाव आणि पारंपरिक रीतिरिवाजांचा संगम असलेली जटाधारी कावड यात्रा भक्तांसाठी अविस्मरणीय ठरली आहे।